नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न। कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यावर हल्ला करून दरोडा टाकणारी सराईत टोळी जेरबंद। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सांगली ते मुंबई प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मंत्रालयासमोर केले जाणार अंत्यसंस्कार। आणि देशभरात सोशल मीडियावर गाजत असलेल्या चिमुकलीच्या आवाजातील व्हॉइस क्लिपच्या सत्यतेचा सी 24 तासने घेतला शोध। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर शुभा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खटला धीम्या गतीने सुरू आहे, त्यामुळे हल्ला केल्याचं हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शुभा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असून 4 जणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नगरमध्ये कोर्टाच्या आवारात हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। अहमदनगर जिल्हा न्यायालयात कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणाची नियमित सुनावणी सध्या सुरू आहे। दुपारी सुनावणी झाल्यानंतर आरोपी कोर्टातून बाहेर येत असताना शुभा संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांनी कोयत्याने या आरोपींवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी धाव घेतली, परंतु बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोरांना रोखले, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये। खटला धीम्या गतीने सुरू आहे आणि आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नाही, त्यामुळे हल्ला केला असल्याचं हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। आमच्या बहिणीवर बलात्कार झालाय म्हणून मारल्यामुळे हमने हल्ला केला। सरकारनं 8 महिने झाले काहीच पाऊल उचललं नाही। काय तोडले तर किती जण आहेत तुम्ही? आम्ही 4 जण आहे। कुठले आहेत तुम्ही सगळेजण? अंबड, बीड, गेवराई। स्वराज खोबरे, सी 24 तास, अहमदनगर। पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना अश्लील कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून गेल्या 1 वर्षापासून त्रास होत असल्याने नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना अश्लील कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून गेल्या 1 वर्षापासून सातत्याने त्रास होत असल्याने येथील रहिवाशांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची माहिती देऊन तक्रार अर्ज देण्यात आलाय। शहरातील विजयनगर लगत असलेल्या आनंदनगरच्या या भागातील नागरिकांना गेल्या 1 वर्षापासून अश्लील कृत्य करणे, गाडीतील पेट्रोल चोरणे, चाकातील हवा सोडणे, महिलांचे कपडे एकमेकांच्या घरात टाकणे, निरोध घरासमोर टाकणे, घरात डोकावणे, घरांच्या परिसरात शौचालयास बसणे आणि घाण टाकणे अशा त्रासाला परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन रोज भांडणं होत आहेत। लवकरात लवकर अश्लील कृत्य करणाऱ्यास अटक करावी आणि यातून होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे रहिवाशांनी केली आहे। यावेळी संजय लांडगे, दत्तात्रय साळवे, संजय कीर्तने आदी उपस्थित होते। तर 20 ते 25 रहिवाशांच्या सह्या तक्रार अर्जावर आहेत। काही जागेवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्यात हा अज्ञात व्यक्ती घरात डोकावत असताना कैद झाला असून ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आलंय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। आज आनंदनगरमधले आम्ही सगळे रहिवाशी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहेत। तर आमच्या सगळ्या आनंदनगरमध्ये अनेकांच्या घरामध्ये असे प्रकार घडलेले आहेत की अक्षरशः वस्तू अशा टाकणे, गाड्यातले पेट्रोल काढणे, गाड्यांची हवा सोडून देणे, गाड्या पंक्चर करणे। एक कोणीतरी व्यक्ती रात्री येऊन हे काम करते, याच्या माझ्या ज्या वस्तू पाहू नये किंवा हे करून त्या वस्तू अशा घाण वस्तू दारात टाकल्या जातात। तर हे प्रकार बऱ्याच दिवसापासून घडत आहेत। तर ते आज सगळे गल्लीतले लोक एकत्र जमले आणि सगळ्याला एकमेकाला, याच्यामुळं गल्लीत भांडणंही एकमेकात व्हायचे। आतापर्यंत ते कळत नव्हतं कोणी काय करतंय, हे कचरा इकडे टाकतंय, तो तिकडे समजत नव्हतं। पण आज सगळ्याला माहिती झाल्यामुळं ही कोणीतरी एक व्यक्ती करते आणि ह्या व्यक्तीचा शोध लागावा
ह्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडावं, म्हणजे गल्लीतले सगळे प्रकार थांबतील, म्हणून आम्ही सगळेजण आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. आज अर्ज आम्ही दिलेला आहे की ह्या व्यक्तीला पकडावं आणि हे जे प्रकार आहेत हे ताबडतोब बंद व्हावेत. आनंदनगरमध्ये रहिवासी आम्ही. तर आम्ही एक अर्ज घेऊन आलो आहे, तक्रार अर्ज, की आमच्या कॉलनीमध्ये की काहीतरी विचित्र घटना होत आहेत. प्रत्येकाच्या घरात काही ना काही विचित्र घटना होत आहेत. गाड्या पंक्चर होणे, पेट्रोल काढणे किंवा अश्लील काही निरोध म्हणा किंवा लेडीज काही वस्तू असतात त्या फेकणे आणि किंवा डोकावणे खिडक्यातून, असे प्रकार होत राहतात सारखे. तर हेच बंद व्हावं आणि हा माणूस पकडा जावा, कोणी असेल तो अज्ञात व्यक्ती. ते जवळजवळ तरी वर्षभर मला वाटतं चाललेलं आहे. आता आम्ही कॅमेरे बसवलेत काही ठिकाणी. तो एका कॅमेऱ्यामध्ये आला आहे तो, तर आम्ही तो फुटेज साहेबांना दिले आणि अर्जही दिला आहे. तर त्या पद्धतीने आम्ही तक्रार अर्ज केला आहे. तर साहेबांनी लवकरात लवकर तो क्लिअर करावा आणि तो व्यक्ती पकडल्यावर असा अर्ज केला. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. कोपरगाव नगरपालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 1.5 कोटींचं प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलंय. राज्य शासनाने 15 नगरपालिकांची निवड केली असून त्यात नगर जिल्ह्यातील एकट्या कोपरगाव नगरपालिकेचा समावेश झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनांच्या स्वच्छ महाराष्ट्र हागणदारी मुक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत कोपरगाव नगरपालिकेचा समावेश करण्यात आला असून त्या अंतर्गत 1.5 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की कोपरगाव नगरपालिका तत्कालीन प्रशासकीय यंत्रणेने आणि आमच्या सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी कोपरगाव शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी एक विशेष मोहीम सुरू करून त्या अंतर्गत झपाटून काम केल्यामुळेच राज्य शासनाने 15 नगरपालिकांची निवड केली असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील एकट्या कोपरगाव नगरपालिकेचा समावेश झाला आहे. मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत 30% प्रोत्साहन अनुदान म्हणून 5 कोटी 25 लाख रुपये वितरित केले. त्यात कोपरगाव नगरपालिकेला पहिला हप्ता 45 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय 30 मार्च रोजी उपसचिव सुधाकर बोबडे यांनी काढला. राज्य शासनाने नेमलेल्या हागणदारी मुक्ती पाहणी समितीने याबाबतचा अहवाल नुकताच शासनास सादर केला आहे. त्यात कोपरगावची निवड झाली आहे. शहर सुशोभीकरणासाठी सर्वाधिक निधी मिळवून सर्वांच्या साथीने सर्वांग सुंदर कोपरगाव शहर बनवण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी कोपरगावच्या जनतेने यापुढे असेच सहकार्य राहू द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे. शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी साहेब, आरोग्य विभाग अधिकारी सुरेश आरणे आणि त्यांचे कर्मचारी यांनी उघड्यावर शौचाला बसू नये याबाबत नागरिकात जनजागृती केली होती. त्यासाठी त्यांनी पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अतिरिक्त ड्युटी लावल्या होत्या. कर्मचाऱ्यांनीही आपल्या रोजच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त जास्त काम करून त्यांना सहकार्य केले आणि त्यांच्या सर्वांच्या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ कोपरगाव नगरपालिकेला मिळाले आहे. कालच महाराष्ट्र शासनाने कोपरगाव नगरपालिकेला हागणदारी मुक्त झाल्यामुळे प्रोत्साहनपर म्हणून 1.5 कोटी रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलेलं आहे. यासाठी कोपरगाव नगरपालिकेने जानेवारी 16 पासून नगरपालिकेतले सर्व कर्मचारी, अधिकारी आणि जनतेला विविध मार्गाने जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केले की उघड्यावर बसून कशा प्रकारे वाईट परिस्थिती निर्माण होते याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही टीम बनवल्या. रात्री आणि पहाटेसुद्धा लोकांना त्याबद्दल जागृत केलं आणि कोपरगाव नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या अथक प्रयत्नांना इथल्या जनतेने सुद्धा अतिशय चांगली साथ दिली आणि त्यांच्या या सर्वांच्या प्रयत्नामुळेच नगरपालिका ओपन डेफिकेशन फ्री सिटी म्हणून म्हणजेच हागणदारी मुक्त शहर झाल्यामुळे शासनाने प्रोत्साहनपर म्हणजे एक शाबासकीचा हात आपल्या पाठीवर दिलेला आहे. तर नागरिकांनी असंच आम्हाला पुढे पण साथ द्यावी की कोपरगाव शहरात आपण एक चांगलं कामं करू. याच्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अशा टीम बनवल्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ठेवल्या होत्या त्या भागातले कर्मचारी आणि त्यांनी
साधारण संध्याकाळी ते रात्री 11-12पर्यंत आणि पहाटेसुद्धा जवळजवळ 3-4 वाजेपासून ते सकाळी 6पर्यंत, 7 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत असं सगळं त्यांनी आपली जी ड्युटी आहे ती सांभाळून हे एक्स्ट्रा काम केलेलं आहे. तर त्याकरता आमचे कर्मचारी आणि अधिकारी सर्व कौतुकाला पात्र आहेत आणि त्यांना माझ्यातर्फे आभार मानते. तुमचं पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे पुढे? हे एक चांगलं जे काम झालेलं आहे कोपरगाव शहरात त्या कामाचं सातत्य आपण टिकवलं पाहिजे आणि जनतेला नगरपालिकेकडनं ज्या अपेक्षा आहेत की स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि स्वच्छता आणि या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या नगरपालिकेकडनं जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आणि लवकर पूर्ण होतील यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहेत. जनतेने आम्हाला सहकार्य करावं प्रशासनाला एवढी मी त्यांना विनंती करते. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. उन्हाची तीव्रता पाहता सांगलीमधील ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेने तब्बल 1790 शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू केल्यात. उन्हाची तीव्रता पाहता सांगलीमधील ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेने तब्बल 1790 शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू केल्यात. यामुळे मुलांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार नाहीये. सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने सांगलीकर हैराण झाले आहेत. रस्ते शुकशुकाट पडले आहेत. तर या तीव्र उन्हामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्हा परिषदेने ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या सकाळी करण्यात आल्यात. यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका या सर्व शाळांचे तब्बल 1790 शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू करण्यात आल्यात. नमस्कार, मी निशा वाघमोडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सांगली. आमच्या जिल्हा परिषदेच्या 1705 शाळा आहेत, मनपाच्या 50 शाळा आहेत आणि नपाच्या 35, अशा एकूण 1790 शाळा आहेत. सद्यस्थितीमध्ये मार्च, एप्रिल, मे या तिन्ही महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा भयंकर असतो. सध्याचं तापमान जर आपण पाहिलं तर ते 40-41 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे आणि या काळामध्ये विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा पाण्याची तीव्रता जरी आपण पाहिली, पाण्याची टंचाई पण आहे जताटपाडी या भागामध्ये आणि यासाठी म्हणून आम्ही 15 मार्चपासून सकाळ सत्रामध्ये शाळा भरवलेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही आहे किंवा विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल. आणि याच काळामध्ये म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये सर्व शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर मध्यान्ह भोजनसुद्धा दिलं जातं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापारी परिमल भुसारे यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चेन लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोपरगाव पोलिसांनी जेरबंद केलंय. कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील किराणा व्यापारी परिमल भुसारे यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चेन लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केलंय. सोमवारी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास धामोरी येथील किराणा व्यापारी दुकान बंद करून पिशवीत पैसे घेऊन पायी घरी जात असताना दरोडेखोरांच्या टोळीने पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच कपाळावर, पोटात चाकूने वार करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून
मोटरसायकलवरून पसार झाले होते. व्यापारी भुसारे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कोपरगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरसुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कादरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून दरोडेखोरांच्या मागावर पाठवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सुनील शांताराम घाडगे राहणार आंदरसूल येवला, संदीप शांताराम गायकवाड राहणार गवडगाव तालुका येवला, रवींद्र उर्फ भावड्या त्र्यंबक गोरे राहणार कोंबडवाडी तालुका येवला, रणजित रामभाऊ सोनवणे राहणार टाकळी लिफ्ट पार तालुका कोपरगाव, अनिल रघुनाथ कचरे राहणार सावळी विहीर, सुरेश उत्तम भालेराव राहणार विठ्ठलवाडी तालुका राहता यांना अटक करून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 2 चाकू, 2 मोटरसायकल, 21,000 रुपये रोख असा एकंदर 1,21,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याच आरोपींनी वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची कबुली देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांनी अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक PY कादरी, हवालदार प्रदीप काशीद, इरफान शेख, अशीर सय्यद, अशोक गाडे, अशोक कुदळे, दिगंबर कोळी, किशोर कुळधर पुढील तपास करीत आहेत. किराणा व्यापारी परिमल भुसारे हे रात्री 8:30 वाजता आपलं दुकान बंद करून घरी जात असताना रस्त्यामध्ये काही जबरी चोर तिथं आले आणि त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तसेच त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्याजवळ असणारी रक्कम आणि सोन्याची चेन अशी जबरी चोरी करून त्यांच्याकडून ती पळून नेली होती. त्यावरून कोपरगाव तालुका येथे 36/2017 असा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक निर्माण करण्यात आलं. त्या पथकाचे प्रमुख सपोनी कादरी व आमचे कर्मचारी हे होते. अशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली की नगर जिल्हा, नाशिक ग्रामीण आणि औरंगाबाद या बॉर्डरवर एक जबरी चोरी करणारी टोळी कार्यरत असणारी अशी एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सुनील शांताराम घाटगे, संदीप गायकवाड, रवींद्र त्र्यंबक गोरे, रणजित सोनवणे, अनिल कचरे आणि सुरेश भालेराव ह्या आरोपींना गुप्त माहितीद्वारे अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 8 मोबाईल्स, 2 मोटरसायकल आणि 21,000 रुपये रोख आणि 2 चाकू असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये विरगाव तालुका वैजापूर येथे एक पेट्रोल पंप लुटल्याचीही त्यांनी कबुली दिलेली आहे. हे अतिशय सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक ठिकाणी जबरी चोरी आणि दरोडे टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पद्धतीने त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि ही सर्व कारवाई जिल्ह्याचे SP आदरणीय डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI नरसुडे आणि API कादरी तसेच आमचे पोलीस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशीद, पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस नाईक अशीर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गाढे, अशोक कुदळे, दिगंबर कोळी आणि कुळधर या सर्व टीमनं ही अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे सध्या आमची विचारपूस सुरू आहे. योगेश रोखे, C24 तास, कोपरगाव. राहुरी शहरात सायंकाळी कॉलेज रोड परिसरात फिरून परत येत असताना एका गृहिणीचे गळ्यातील गंठण 2 अज्ञात भामट्यांनी ओरबडून धूम स्टाईलने पळून नेल्याची घटना घडली आहे. राहुरी शहरातील एका गृहिणीचे फिरून येत असताना रोटरी ब्लड बँक समोर 2 अज्ञात भामट्यांनी गळ्यातील गंठण ओरबडून धूम स्टाईलने पळून नेल्याची घटना 31 मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. शहरातील भालचंद्र वसाहतमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय सौ पुष्पा सुहास सोनवणे या गृहिणी नेहमीप्रमाणे सायंकाळी 6:30 वाजेदरम्यान कॉलेज रोड परिसरात फिरून घरी परत येत असताना रोटरी ब्लड बँक समोर पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या 2 भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 तोळा वजनाचे सुमारे 40,000 रुपये किमतीचे मिनीगंठन ओरबडून घटनास्थळावरून श्रीरामपूरच्या दिशेने धूम ठोकली आहे. सदर महिलेने आरडाओरडा केला तोपर्यंत भामटे पसार झाले होते.
याबाबत सदर महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन तक्रार केली असता पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू आणि पोलीस नाईक लाला पटेल नगर मनमाड राज्य महामार्गावर आणि श्रीरामपूर भागात नाकाबंदी करून भामट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. मध्यंतरी महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर भामट्यांनी पुन्हा धूम स्टाईल चोरी सुरू केल्याने तालुक्यातील महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून सदर भामट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी महिला वर्गातून होतीये. मी पुष्पा सुहास सोनवणे, राहुरी, राहणार राहुरी. मी वॉकिंग करायला चालले होते 5 वाजता, 5च्या दरम्यान चालले ते वॉकिंग करायला. वॉकिंग करता करता येताना ब्लड बँकेस तिथं दोघं जण पुरुष आले, गाडीवर होते ते. तिने एकदम म्हणजे आम्ही स्लो चाललो होतो, स्लो चालता म्हणजे आम्ही गप्पा मारीत चाललो होतो 2 मिनटं. आणि येता तिने एकदम स्लो गाडी म्हणजे जवळ असताना एकदम स्लो गाडी केली. खूप गर्दी होती तिथं. गर्दी असताना आम्हाला लक्षात आलं नसताना तिने एकदम स्लो गाडी केली. स्लो गाडी असताना ते माझ्या गळ्यातलं तिने ओढलं आणि खूप जोराने कॉलेज रोडला गेले ते दोघं जण. एक पुढचा बारीक होता, बारीक आणि काळ्या कलरचा शर्ट घातला होता त्यांनी पुढच्या याने, आणि मागच्या याने खूप थोडासा जाडेला होता तो. आणि त्यांनी पांढरा शर्ट आणि टिपके होते असे पांढऱ्या शर्टावर. आणि तिने माझ्या गळ्यातलं ओढून ते कॉलेजच्या दिशेने गेले. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रा संपल्यानंतर चोऱ्यांचं सत्र दरवर्षी सुरू होतं. यावर्षी मढीत एकाच वेळी 5 घरफोड्या झाल्यात. पोलिसांनी यावर ठोस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. पाथर्डी तालुक्यातील मढीत रात्री एकाच वेळी 5 घरफोड्या. तालुक्यातील मढी येथे यात्रा संपन्न होताच गुरुवारी रात्री चोरट्यांनी मढी गावात आणि कानिफनाथ मंदिर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी 5 घरफोड्या करून सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. मढी यात्रेत हॉटेल व्यवसायातून मिळालेले पैसे घराच्या कपाटात ठेवले असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी शेषराव मरकड यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे 50,000 रुपये लंपास केलेत. गडाच्या पायथ्याशी असणारे संदीप मरकड आणि मढी येथे राहत असलेले करंजी येथील भाविक यांचे कपाटात लॉकर तोडून सोन्याच्या दागिन्यांसह हजारो रुपयांची रोकड लंपास करून घरातील सामानाची नासधूस केली आहे. निवडुंगे रस्त्यावरील लक्ष्मी आई मंदिराजवळ राहणाऱ्या रहीम शेख यांच्या पेटीत ठेवलेले पैसे पेटीसह पळवलेत. आसपास राहणाऱ्या रहिवाशांना या घटनेची माहिती सकाळी ग्रामस्थ जमा झाल्यानंतर कळाली. नगर येथील श्वान पथकाने पाहणी केली असून मंदिरावरील CCTV कॅमेऱ्यांच्या साह्याने पोलीस चोरट्यांचा तपास करतायत. मढी यात्रा संपल्यानंतर चोऱ्यांचे सत्र दरवर्षी सुरू होते. यावर काही ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असून मागील वर्षी निवडुंगे येथील चोरट्यांच्या झटापटीत एका तरुणाचा बळीही गेलाय. मढी येथे 8 दिवसातून 3-4 दुचाकी गाड्या भाविकांसह ग्रामस्थांच्या चोरीला जात आहेत. चोरीला गेलेल्या गाड्या पोलिसांची दिशाभूल करत काही चोरट्यांच्या संबंधित एजंटमार्फत 5 ते 7 हजार रुपये देत परत मिळवायचे प्रकारही मढीत सुरू आहेत. पैसे कमी आल्यास गाडीही नाही आणि पैसेही नाही. पोलिसांकडे जाण्याऐवजी चोरीला गेलेली मोटरसायकल परत मिळेल या विश्वासाने एजंटकडे पैसे दिले जातात. दिवसेंदिवस घरफोड्यांसह मोटरसायकलच्या होत असलेल्या चोऱ्या मढी ग्रामस्थांना डोकेदुखी बनली आहे. पोलिसांनी यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. दौंड तालुक्यातील बोरी भडक येथे असणाऱ्या चंदनवाडीमध्ये चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्ध दाम्पत्याचा खून झालाय. तुकाराम गोडगे आणि रुक्मिणी गोडगे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. दौंड तालुक्यातील बोरी भडक येथे असणाऱ्या चंदनवाडीमध्ये चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्ध दाम्पत्याचा खून झालाय. हे खून चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांच्या मारहाणीत झाले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तुकाराम गोडगे आणि रुक्मिणी गोडगे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. शनिवारी सकाळी 6 वाजता नागरिक झोपेतून जागे झाल्यानंतर हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यावेळी यवत पोलिसांना गावकऱ्यांकडून खबर देण्यात आली. घटनास्थळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने घटनास्थळापासून रेल्वे लाईनपर्यंत मागमूस काढला.
अब्बास शेख, सी 24 तास, दौंड. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि बैलगाडा शर्यत चालू व्हावी म्हणून सांगली ते मुंबई प्रतिकात्मक अंत्ययात्रा 2 व्हीलरवरून निघाली आहे. अंत्ययात्रा मंत्रालयासमोर गेल्यावर तेथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि बैलगाडा शर्यत चालू व्हावी म्हणून सांगली ते मुंबई प्रतिकात्मक अंत्ययात्रा 2 व्हीलरवरून निघाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी ही अंत्ययात्रा सुरू केली आहे. ही अंत्ययात्रा मंत्रालयासमोर गेल्यावर तेथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे विजय जाधव यांनी सांगितलंय. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. याच विरोधात सांगलीमधून सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि बैलगाडा शर्यत चालू व्हावी या मागण्यांसाठी 2 व्हीलरवरून अंत्ययात्रा सुरू केली आहे. विदर्भ मराठवाडा करून ही अंत्ययात्रा मुंबईच्या मंत्रालयासमोर संपणार आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्यावर अनेक संकट आलेले आहेत. शेतमालाला भाव नाही. 1 रुपया किलो किमतीने कांदा आज विकला जातोय. त्याचबरोबर इतर अनेक संकट आहेत. शर्यती बंदी असल्यामुळं आज वासरांचं संगोपन होत नाही. अनेक शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत आज हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या सोयीचे कायदे करावे या मागणीसाठी मी आंदोलन करतोय. मी सांगलीमधून आज शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अंत्ययात्रा घेऊन मराठवाड्यातून, विदर्भातून मुंबई मंत्रालयापर्यंत ह्या गाडीवरून मी जाणार आहे आणि सरकारला दाखवून देणार आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही बघितलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या बायका पोरांच्या मुलाबाळांच्या वेदना तुम्ही बघितलेल्या नाहीत. म्हणून मी स्वतः प्रतिकात्मक शेतकऱ्याची अंत्ययात्रा त्याच्या घरापासून तुमच्या मंत्रालयापर्यंत घेऊन यायला लागलो आहे आणि मंत्रालयामध्ये ह्या प्रतिकात्मक शेतकरी माझ्या भावावरती, या शेतकऱ्यावरती मी तिथं अंत्यसंस्कार करणार आहे आणि सरकारला दाखवून देणार आहे की खरोखर आज शेतकरी संकटात आहे आणि या माझ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मरण्यापासून वाचवा. यासाठी हे मी आंदोलन सुरू केलेलं आहे. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील व्यावसायिकाने प्लॉट डेव्हलपमेंट करणाऱ्या कंत्राटदाराचे कामाचे पैसे न दिल्याने कंत्राटदाराने पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून व्यावसायिकाने कंत्राटदाराच्या ऑफिस आणि डेमो फ्लॅटचे नुकसान केल्याने रांजणगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गंगेश्वर सोनवणे या युवकाने फंडवस्ती येथे जमीन गट नंबर 1771 या प्लॉटमध्ये अभिजित घुले या व्यावसायिकाकडून कन्स्ट्रक्शनचे काम घेतले होते. सोनवणे यांनी सदर जागेवर प्लॉट डेव्हलप करून ऑफिस, डेमो फ्लॅट यांचे काम केले होते. ठरलेल्या कराराप्रमाणे घुले यांनी पैसे न दिल्यामुळे पुढील काम रखडले आणि घुले यांनी सोनवणे यांना तेथील काम आणि जागा सोडून जाण्यास सांगितले. तुमचा येथे काही संबंध नाही, तुम्ही येथे राहू नका, आम्ही JCB लावून सर्व बांधकाम पाडणार आहोत,
तुम्ही परत येथे दिसायचे नाही असे म्हणून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावर सोनवणे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली होती. या जमिनीचा दावा शिवाजीनगर पुणे न्यायालयामध्ये सोनवणे यांनी दाखल केल्यामुळे आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग मनात धरून सचिन पलांडे आणि सागर पलांडे यांनी घुले यांच्या सांगण्यावरून सदर ठिकाणच्या घराच्या खिडकीच्या काचा दरवाजे फोडून मोठे नुकसान केले आहे. याबाबत गंगेश्वर सोनवणे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली असून रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत. अरुण कुमार मोठेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, सी24 तास, शिरूर. येवला शहरात इस्माईल अब्दुल समद यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आलाय. दरोड्यात झालेल्या मारहाणीत इस्माईल अब्दुल समद हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येवला शहरातील नांदगाव रोडवरील अमीनानगर भागात रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून इस्माईल अब्दुल समद यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत चाकूचा धाक दाखवत घरातील लोकांना मारहाण करीत 4 तोळे सोने आणि रोख 25,000 रुपयांची लूट केली आहे. त्यात दरोडेखोरांच्या मारहाणीत इस्माईल अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला 4 टाके पडले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर, अभिमन्यू आहेर, नितीन पगारे, आबा पिसाळ, राकेश होलगडे, राजेंद्र पाटील करतायत. बस सर सोए में थे, अंदर कड़ी तोड़ के आए और पहले तो नींद में मार दिए फटका ही. मैं उठा, लगे दूसरा फटका यहाँ. वो 2 घर में आए थे, एक वट्टी पे था, 3 अपन ने देखे. चड्डी बनियन में थे 2 घर में. जब यानी मैं नींद से एकदम होश में आया ना, 2 फटके मेरे पड़े तो जब 2 अंदर थे और एक बाहर था. और पानी 25-28 हजार रुपए के आस थे और घरवाली और बच्चों के डाक डाली मेरे. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. जत तालुक्यातील वायफळ येथील जवान सतीश कुमार यादव हे गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जम्मू काश्मीर येथे हजर होण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडले, मात्र तेथे पोहोचले नसून घरीही आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वायफळ येथील जवान सतीश कुमार पांडुरंग यादव हे जम्मू काश्मीर येथे हजर होण्यासाठी जातो म्हणून घरातून निघाले, मात्र जम्मू काश्मीर येथे पोहोचले नसून घरीही आले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जतमधील वायफळ येथील जवान सध्या जम्मू काश्मीर येथे सैन्य दलात नोकरीस आहेत. 2 महिन्यांपूर्वी ते घरी सुट्टीवर आले होते आणि सुट्टी संपवून 10 फेब्रुवारी 2017ला घरातून साहित्य घेऊन जम्मू काश्मीर येथे जातो म्हणून घरातून बाहेर पडले. परंतु तब्बल 2 महिने होत आले तरी ते जम्मू काश्मीर येथे पोहोचले नाही, अशी तक्रार त्यांच्या घरच्यांनी जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. दिनांक 30/3/17 रोजी सौ सुरेखा सतीश कुमार यादव, वय 26 वर्षे, राहणार वायफळ, हिने तिचा नवरा सतीश कुमार पांडुरंग यादव, वय वर्ष 40, राहणार वायफळ, हा दिनांक 10/2/17 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वायफळ स्टँडवरून येथून मी मिलिटरीत नोकरी ठिकाणी जम्मू काश्मीर येथे जातो असे सांगून निघून गेलेला आहे. तो सध्या जम्मू काश्मीर येथे नोकरी ठिकाणी हजर नसल्याबाबत मिलिटरी जम्मू काश्मीर येथून सौ सूर्यकांत सतीश कुमार यादव यांच्या घरी पत्र आलेलं आहे. तो नोकरी ठिकाणी हजर नाही, तो कुठेतरी निघून गेल्याबाबत व तो मिसिंग असल्याबाबत त्याची पत्नी सुरेखा सतीश कुमार यादव हिने तशी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे जत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल असून त्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही,
तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर फिरत असलेल्या चिमुकलीच्या व्हॉइस क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. सी24 तासच्या टीमने या चिमुकलीच्या आवाजातील व्हॉइस क्लिपच्या सत्यतेचा शोध घेतलाय. पाहूयात कोण आहे ही चिमुकली. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सोशल मीडियावरती फिरत असलेल्या चिमुकल्या व्हॉइस क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हॉइस क्लिपच्या माध्यमामधनं जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची व्यथा मांडण्यात आली आहे. सी24 तासच्या टीमनं या चिमुकलीच्या आवाजातील व्हॉइस क्लिपच्या सत्यतेचा शोध घेतला असता तो व्हॉइस खरोखरच एका प्लेग्रुपमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीचा आहे असं समोर आलं आहे. आणि त्या चिमुकलीचं नाव आहे आरोही आकाश डावखरे. बाबा बाबा असं काय करताय? शेतकरी असल्याची केवढी मोठी आम्हाला शिक्षा देताय. सरकारने उभारले तुम्हाला, सरकारने लुटले तुम्हाला. त्यांना जाग विचारायचे सोडून फास वाट्याच्या गळ्याला का लावताय? तुम्ही गेल्यावर आईचे हाल कोण पुसणार? तुम्ही गेल्यावर माझ्या चिमुरड्याचे बोट कोण धरणार? बाबा अहो तुम्ही पिकवलेल्या धान्याचं कोण सर्वांना तुमची आठवण करून देईल. पण तुमच्या आठवणीत ओले झाले माझे डोळे कोण पुसणार? तुमचे ते सरकार कोण आहे ते मला नाही माहिती, पण मी त्या सरकारला नक्की जाऊन विचारेन माझ्या बाबांचे काय चुकले. माझे बाबा शेतकरी होते, हाच का त्यांचा गुन्हा नाही ना? मग करोडो रुपयांचे कर्ज धनिष्ठांना माफ होते, मग माझे बाबा का फास घेतायत? माझ्याही बाबांचे कर्ज माफ करा ना. हिची मुरडी एका शेतकऱ्याची मुलगी तुमच्याकडे भीक मागते हो. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, माफ करा. माझे नाव आरोही आकाश डावखरे, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी अपेक्षा करते माझा हा मेसेज सरकारपर्यंत पोहोचेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना माझी विनंती आहे, कृपया शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. धन्यवाद. कुमारी आरोही हिचे वडील आकाश डावखरे हे नारायणगाव येथे छायाचित्रण आणि लघुपटाच्या दिग्दर्शनाची कामे करतात. आपल्या आई वडिलांकडनं समाजसेवेचे धडे घेऊन आरोहीचे वडील आकाश डावखरे हे जनजागरण, सामाजिक बांधिलकी असे समाज प्रबोधनात्मक विषय त्यांच्या लघुपटांच्या माध्यमामधनं समाजापुढे आणतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन आकाश डावखरे यांनी आपल्या चिमुरडीच्या हातून देखील समाज प्रबोधन घडावं यासाठी आरोही ही 2.25 वर्षांची असतानाच तिच्याकडनं सरकारसाठी शेतकरी हितार्थ योजना, कर्जमाफी, लेख वाचवा अभियान या आशयाच्या सामाजिक विषयांचे व्हॉइस, अगदी हृदयस्पर्शी व्हॉइस घेतले आणि त्यांचं रेकॉर्डिंग केलं आहे. आपल्या बाबांच्या या प्रयत्नांना आरोहीनं सुद्धा छान साथ दिली आहे. मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे ज्योती, मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सरस्वती. आई बाबा ऐकताय ना, मी तुमची मुलगी बोलते. आरोहीच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित केलेली ही व्हॉइस क्लिप सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब या माध्यमामधनं आकाश डावखरे यांनी प्रसारित केली आहे. या कामामध्ये या चिमुकल्या आरोहीला तिचे काका आणि तिच्या आईचं मोठं योगदान लाभलं आहे.
1500च्या नोटाबंदीनंतर शेतमालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची झालेली फरफट, आसमानी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज सतत वाढत चालल्यामुळे खाजगी सावकार आणि बँकांच्या जाचाला बळी ठरत असलेल्या शेतकरी, भावनाशून्य सरकारचा जगाच्या पोशिंद्यावरील होणारा हा अन्याय सहन न झाल्याच्या आशयाचा संदेश आरोही हिच्या आवाजामध्ये ध्वनिफीत मुद्रित करून समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने ही व्यथा आकाश डावखरे यांनी मांडली आहे आणि यापुढेही मांडत राहणार आहे, असं मत आरोहीचे वडील आकाश डावखरे यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हॉइस क्लिप्स तर आम्ही बनवणारच आहोत, त्यांचे वेगवेगळे मुद्दे आम्ही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मांडणारच आहोत. पण त्याचबरोबर मी शेतकऱ्यांच्या जीवनावरचा एक चित्रपट बनवला आहे कसपाट नावाचा. तो लवकरच आम्ही एक फिल्म फेस्टिवल्समध्ये आम्ही फिरवणार आहोत. ती एक आर्ट फिल्म आहे आणि कदाचित तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील तर लवकरच आम्ही तो चित्रपट प्रदर्शित पण करू. त्याचबरोबर सर मी लवकरात लवकर माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल येत्या महिनाभरातच सुरू करतोय, ज्याच्यातून वेळोवेळी समाजाच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्या मी आरोहीच्या आवाजातून तिच्या क्लिप मार्फत आम्ही सोशल नेटवर्किंगवर मांडणार आहोत. आणि आरोहीच्या आवाजाचा इम्पॅक्ट आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला कळलेलाच आहे की एका चिमुरडीच्या आवाजातनं एक आर्त हाक ज्यावेळी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचतो त्यावेळी तो विषय नक्कीच ज्वलंत होतो. सो या गोष्टीचा तसं बघायला गेलं तर हा एक स्वार्थ म्हणूयात आपण, पण तो स्वार्थ आमचा एका चांगल्या गोष्टीसाठी आहे. का जर याच्यातून काही समाजाच्या बाबतीत जर एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर नक्की त्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत आणि वेळोवेळी आम्ही लोकांपर्यंत सोशल नेटवर्किंग मार्फत पोहोचतच आहोत. या सामाजिक उपक्रमाबद्दल C24 तास परिवाराच्या वतीने आकाश आणि या चिमुकल्या आरोहीचं अभिनंदन करण्यात आलंय आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्यात. आयुब शेख, C24 तास, जुन्नर. सोलापूर जिल्ह्यातील बासले गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतातील तुरीच्या पिकाला आग लावून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बासले येथील शेतकऱ्यांनी आपल्या 10 एकर क्षेत्रातील तुरीच्या पिकास आग लावून दुसऱ्या पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे अद्यापही व्यापारी तूर खरेदी करत नाहीत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरवर्षी माझ्याकडे 150-200 क्विंटल पोतं तुरीचं उत्पन्न असतं, सूर्यफुलाचं असतं. सूर्यफूल विकलं गेलं, उडीद विकलं गेलं. तूर विकायला काढल्यानंतर ज्यावेळी काढणी केली मी जानेवारीमध्ये त्यावेळी त्याचा दर होता 3300 रुपये. 3300 गेल्या वर्षी 10,000 रुपयाचा रेट मिळाला आम्हाला आणि यावर्षी 3300 रुपये तूर परवडत नाही म्हणून मी ठेवून दिली. आज मार्च संपत आला तरी तुरीची विक्री झालेली नाही. विचारलं तर सांगतात की गिराईक नाही. शासनाने काहीतरी आयतीचं धोरण चुकीचं सांगतात आणि हे जे शासनाने जे ते हमी दर खरेदी करायचं ठरवलं होतं अद्यापपर्यंत शासनाने आमच्याकडे जे मी 16 एकरातनं तूर अडतीला लावली कापसे मालकांकडे त्यांनी अजूनपर्यंत विक्री केलेली नाही. काल मी विक्री केल्यानंतर माणसाला पाठवलं होतं हे राबरूप करायचे ट्रॅक्टर लावायचे तर त्यासाठी विचारल्यानंतर त्यामुळे अजून विकलेलं नाही. 9 तारखेनंतर बघू. शासन ज्यावेळी खरेदी करेल त्यावेळी उठाव होईल मग करू. उठाव न झाल्यामुळे शेवटी हे 10 एकर राहिलं होतं मी त्याची तोडणीचा खर्च, काढणीचा खर्च, त्याची रास करणं आणि नेऊन अडतीला लावणं हा खर्च काय आपल्या आवाक्यात नव्हता. म्हणजे हा 100% घाट्याचा होता. मग विचार केला करायचं काय. मेहनतीने सगळे तूर घेतले आम्ही, वर्षभर राब केला. 2 पिकं काढायच्या ऐवजी एकच पीक घेतला आणि आज परिस्थिती काय आहे ते जाळून टाकावं लागतं. उद्विग्न अवस्थेमध्ये हे व्यथा व्यक्त करत असताना एवढंच वाईट वाटतं की धरणी माईने आम्हाला ही तूर दिली होती परंतु दर नसल्यामुळे आम्ही ते काढू शकत नाही. त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही. करिता आम्हाला हे असं निर्णय घेणं गरजेचं वाटलं. साहेब गेले 6 वर्ष मी साहेबांकडे काम करतोय की 350 रुपये हजेरी आहे दररोजची, परंतु हे तूर काढणे आणि कापणे आणि रास करणे हे परवडत नाही आहे. त्याच्यामुळे हे टोटल 10 एकरला आग लावलेला आहे. काय वाटतं तुम्हाला आग लागल्यामुळे? काय म्हणजे एक मनावर अत्यंत ह्याच्याने दगड ठेवून आग लावलेला आहे की एवढं आपण उगवलं होतं त्याला चांगलं हे केलं तर त्याचं की सगळं पाणी वगैरे देऊन चांगलं कोरडवाहू शेतीमध्ये चांगलं निर्माण केलं परंतु भाव नसल्यामुळे आग लावत आहे. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. धनगर समाजाचे आरक्षण सरकारने नाकारल्यानंतर धनगर समाजाच्या वतीने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी गणपतीला साकडं घालण्यात आलंय. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
धनगर समाजाचे आरक्षण सरकारने नाकारल्यानंतर धनगर समाजाच्या वतीने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी गणपतीला साकडं घालण्यात आलंय। यावेळी आरती करण्यात आली आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली आहे। धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून भाजप सरकार सत्तेवर आलं आणि आता मात्र भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नाही। याच निषेधार्थ धनगर समाजाने सांगलीच्या आराध्य दैवत गणपतीला साकडं घातलंय। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी गणपतीला साकडं घालण्यात आलंय। यावेळी आरती करण्यात आली आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही देण्यात आली आहे। काल नरेंद्र मोदी साहेबांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देता येणार नाही असं जे वाक्य म्हणून समस्त धनगर समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। गेल्या सरकारनं आरक्षण दिलं नाही म्हणून या नवीन सरकारनं आम्हाला मतदान करा आणि आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ नरेंद्र मोदींनी असं आश्वासन दिलं होतं। त्याचबरोबर राज्यातल्या सरकारनं सुद्धा जनतेचं मतदान घेताना आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू अशी घोषणा केली होती, परंतु आता सरकार आल्यापासून 2 ते 2.5 वर्षामध्ये या सरकारनं कोणताही ठोस निर्णय न घेता धनगर समाजाला एसटी आरक्षण देता येणार नाही असे जे आपलं हे घेतलेलं आहे विचित्र पवित्रा घेतलेला आहे। तर विचित्र बुद्धीप्रमाणे त्यांनी हे कामकाज सुरू केलेलं आहे। तर आज ठिकाणी या ठिकाणी गणपतीला साकडं घालून आज नरेंद्र मोदी व राज्यातील सरकार देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी देण्यासाठी आज समस्त धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी गणपतीला साकडं घालण्यात आलेलं आहे। तर देवा यांना सद्बुद्धी दे, नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी उद्रेक होईल आणि या पुढच्या हिंसक आंदोलन या ठिकाणी सुरू करण्याचा इशारा या राज्य सरकारला व देशातल्या सरकारला आम्ही या ठिकाणी देत आहोत। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। माहूरच्या पंचायत समिती सभापतीपदी मारुती रेकुलवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात प्रवेश करीत असताना तहसीलदारांनी पोलिसांना आदेश देऊन सभागृहात जाण्यास मज्जाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जात वैधतेच्या कारणाने लांबणीवर पडलेली माहूर पंचायत समिती सभापती पदासाठीची निवड अखेर गुरुवारी पार पडली आहे। अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पंचायत समिती सभापती पदासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे मारुती बंडू रेकुलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी मारुती बंडू रेकुलकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली। मध्ये जात असताना पोलिसांमार्फत येथील पीठासीन अधिकारी तहसीलदार वरणगावकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला नॉमिनेशन पत्र घ्यायला जाण्यापासून रोखलं आणि फक्त पंचायत समितीचे सदस्यच सभागृहात या अशी दमदाटी केली व पोलिसावर दबाव आणून आमच्या पक्षाच्या सभापतीपदाच्या उमेदवाराचा फॉर्म आणण्यासाठी आम्हाला रोखलं। वास्तविक पाहता मी माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचा उपाध्यक्षसुद्धा आहे आणि कोणत्याही अशा याच्यामध्ये की एखाद्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा नॉमिनेशन फॉर्म आणण्यासाठी तालुक्याचा अध्यक्ष जाऊ शकतो, परंतु सभागृहामध्ये सभेचं कामकाज चालू असताना किंवा सभागृहामध्ये सभेमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस हजर राहू शकत नाही किंवा चर्चेद्वारे हजर राहू शकत नाही, परंतु फॉर्म आणायला जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही। परंतु तहसीलदार माहूर यांनी अतिशय आरोगंटपणाने आमच्या कार्यकर्त्याला व आम्हाला रोखलं। वास्तविक पाहता इथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचं राजकीय हे नव्हतं, परंतु ह्यामागील काय पार्श्वभूमी होती आतापर्यंत आम्हाला कळलेलं नाही आणि प्रभारी तहसीलदार आहेत। प्रभारी तहसीलदाराच्या ह्या वागण्यावर वरिष्ठांनी त्यांचे गांभीर्यानं नोंद घेऊन त्यांना त्वरित पदमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी मी नांदेड जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा भेटणार आहे आणि यांनी केलेल्या ह्या दडपशाहीच्या विरोधात त्यांच्या विरोधात दाद माग। रशीद फाजलानी, C24 तास, नांदेड। आंबेगाव तालुक्यातील एका वीटभट्टी उद्योजकाकडून शासनाचा कालवा फोडून पाणी चोरण्याचा प्रकार राजरोसपणे चालू आहे। मात्र हक्केच्या अंतरावर असणारे डिंभा पाटबंधारे जाणून बुजून या प्रकाराकडे डोळेझाक करताना दिसतंय।
महाराष्ट्रामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. जलसंपदा विभाग जनजागृती करत आणि जाहिरातबाजी करत पाणी वाचवण्याबाबत, जपून पाणी वापरण्याबाबत नागरिकांना आव्हान करत आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील एका वीटभट्टी उद्योजकाकडून शासनाचा कालवा फोडून शासनाचे नुकसान करत महसूल बुडवत पाणी चोरण्याचा प्रकार राजरोसपणे चालू आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असणारे डिंभा पाटबंधारे उपविभाग क्रमांक 1 ऑफिस जाणून बुजून या प्रकाराकडे डोळेझाक करताना दिसतंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना वरदान ठरलेला डिंबे धरणाचा उजवा कालवा. या कालव्यातून या तालुक्यांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते. मात्र या कालव्याला आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीत एक वीटभट्टी उद्योजक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या कालव्याला भगदाड पाडत पाणी चोरत आहे. त्यामुळे कालव्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शासनाचा महसूल बुडवून हा उद्योजक राजरोसपणे पाणी वापरत आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या वारंवार जलसंपदा विभागाकडे तक्रारीही करण्यात आल्यात. मात्र जलसंपदा विभाग या वीटभट्टी उद्योजकावर काहीही कारवाई करण्याला धजावत नाहीये. जनावरांच्या पिण्यासाठी कालव्यातून पाणी घेतले म्हणून शेतकऱ्यांना पोलीस स्टेशन दाखवणाऱ्या जलसंपदा विभागाला या उद्योजकाने या कालव्याचे नुकसान केलेले जलसंपदा विभागाला दिसत नाही का? राजरोसपणे शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी चोरणाऱ्या या वीटभट्टी उद्योजकावर जलसंपदा विभाग काही कारवाई करणार नाही का? असे प्रश्न आता नागरिकांना पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना लाखो लिटर पाणी राजरोसपणे चोरत असणाऱ्या वीटभट्टी उद्योजकावर डिंभा पाटबंधारे उपविभाग क्रमांक 1 ऑफिस कारवाई करत नाही. शेतकरीही तक्रारी करून आता थकले आहेत. त्यातूनच वीटभट्टी उद्योजक आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची कुठेतरी आर्थिक लागेबांधी असल्याचे शेतकरी वर्गातून बोललं जातंय. अमोल जाधव, C24 तास, मनसर. हिंगोलीत आलेल्या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाने भाजपावर टीकेचा भडीमार केलाय. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या, नाहीतर सरकारच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करू असा इशारा अजित पवारांनी दिलाय. हिंगोलीत आलेल्या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाने भाजपावर टीकेचा भडीमार केलाय. शेतीमालाला भाव मिळत नाही आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या दिवसेंदिवस होणाऱ्या आत्महत्या वाढल्या असून भाजप सरकार नाकर्ते असल्याने त्यांना उलथून टाकण्यासाठी ही संघर्ष यात्रा निघाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारच्या त्रासाला कंटाळून जर शेतकरी भडकला तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत न पाहता कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला योग्य भाव द्यावा. यापुढेही आम्ही शांत बसणार नाही. सरकारच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करू असा इशाराही हिंगोलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीसह सर्व विरोधी पक्षांची हिंगोलीत 31 मार्च रोजी आलेल्या संघर्ष यात्रेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाचे नेते यात व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार आबू आझमी, दिलीप वळसे पाटील, अमित जनक आदी नेत्यांबरोबर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष टारफे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मुनीर पटेल, समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शेख नईम, शेख लाल या चांदा ते बांदा काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत गर्दी पाहावयास मिळाली आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न. कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यावर हल्ला करून दरोडा टाकणारी सराईट टोळी जेरबंद. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सांगली ते मुंबई प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मंत्रालयासमोर केले जाणार अंत्यसंस्कार. आणि देशभरात सोशल मीडियावर गाजत असलेल्या चिमुकलीच्या आवाजातील व्हॉइस क्लिपच्या सत्यतेचा C24 तासने घेतला शोध. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.